आज आपण बनवतोय अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे भजी। कांदा बटाटा आणि शिमला मिरचीपासून अगदी मस्त अशी ही भजी तुम्ही एकदा बनवा, सगळे कौतुक करतील इतकी मस्त ही भजी होते। तर यासाठी इथे मी कांदे बटाटे आणि शिमला मिरची घेतले, याबरोबरच हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्यात। सगळ्या भाज्या आपल्याला उभ्या चिरून घ्यायच्यात। तर इथे मी शिमला मिरची धुवून घेतले, बटाटे सोलून सगळ्या भाज्या अशा पहा उभ्या चिरून घेतल्यात, याबरोबर हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरून घेतल्यात। सगळ्या भाज्या आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, सगळं मिक्स करायचं आहे आणि आता हे असंच झाकून 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे भाज्यांना छान पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच आपण पीठ भिजवून घेणार आहोत। तर इथे पहा 5 मिनिटानंतर भाज्या पहा अगदी सॉफ्ट झाल्यात आणि छान असं पाणी सुटलं आहे, भरपूर पाणी सुटलं आहे। यामध्ये आता अर्धा चमचा बडीशेप घालायची आहे, अर्धा चमचा ओवा घातला आहे, 1 चमचा सफेद तीळ घातलेत, अर्धा चमचा मी धनेजिरे पूड घातली, पाव चमचा हळद घातली आहे, चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे। यामध्ये जी आपण हिरवी मिरची घातली ती जास्त तिखट नव्हती, त्यामुळे इथे मी लाल तिखट घातलं, पाव चमचा हिंग घातला आहे, भरपूर कोथिंबीर घालायची आहे। याबरोबरच मी थोडीशी इथे कसुरी मेथीसुद्धा घातली आहे। तुमच्याकडे जर ताजी मेथी असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे थोडीशी घालू शकता। याबरोबरच तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा असं लांब चिरून घालू शकता। सगळं मिक्स करून घेतलं आहे मी। आता यामध्ये बेसन घालायचं आहे, तर इथे अर्धी छोटी वाटी किंवा साधारण 3 चमचे मी बेसन घातलं आहे आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घातलं आहे। इथे आपल्याला फक्त बाइंडिंग पुरतंच इथे बेसन आणि तांदळाचे पीठ घालायचं आहे, जास्त पीठ घालायचं नाही आहे। पीठ जर जास्त असेल तर भजी कुरकुरीत होणार नाहीत आणि यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे। भाज्यांना जे पाणी सुटलं आहे त्यामध्येच आपल्याला हे भिजवायचं आहे। तर याला व्यवस्थित अशी बाइंडिंग आली आहे। तुम्हाला जर बाइंडिंग कमी वाटत असेल तर दोन्ही पीठं तुम्ही आणखी 1-1 चमचा घालू शकता, मला इथे गरज वाटत नाही आहे। आता ही भजी आपल्याला अशीच तेलामध्ये सोडायची आहे, त्याला आकार द्यायचा नाही आहे। तेल इथे मध्यम असं गरम करून घेतलं आहे आणि भजी पहा थोडेसे असे एकत्र करून तेलात सोडायचे आहेत। लगेच यांना हलवायचं नाही आहे, थोडंसं सेट झाल्यानंतर यांना मी उलटून घेतलं आहे आणि आता मीडियम फ्लेमवरती छान क्रिस्पी होईपर्यंत मी ही फ्राय करून घेते। पहा मस्त असा रंग आला आहे, काढून घेऊया आणि असेच उरलेले भजीसुद्धा इथे मी फ्राय करून घेतलेत। कांदा भजी तुम्ही नेहमीच बनवत असाल, एकदा ही वेगळी अशी भजी नक्की करून पहा, सगळ्यांना नक्कीच आवडतील। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।